Now, graphical representation of SHM. A particle executing SHM starting from mean position towards positive. Mitro, what is the expression for displacement of SHM? General formula काय आहे SHM चा? Displacement चा. What is the general formula for displacement of SHM? Yes. जनरल फॉर्म्युला काय SHM चा डिस्प्लेसमेंट चा? x इक्वल टू A sin हाँ x इक्वल टू omega t a sin omega t omega plus phi. Yes, yes. So this is the general formula for displacement in SHM. आता इथं काय दिलं मित्र तुम्हाला? ग्राफ आपल्याला तयार करायचा आहे. ग्राफ पेपरवर नाही, आपल्या याच्यावरच आपल्या नोटबुकवरच आपल्याला ग्राफ तयार करायचा आहे. So graphical representation of SHM, जो SHM आहे आपल्याला जे इक्वेशन्स आहे डिस्प्लेसमेंट, वेलोसिटी आणि ऍक्सेलरेशनचे, ते ग्राफवर आपल्याला प्लॉट करायचे. आणि नंबर 1 इज अ पार्टिकल एक्झिक्युटिंग SHM स्टार्टिंग फ्रॉम मेन पोझिशन. स्टार्टिंग फ्रॉम मेन पोझिशन. येस, स्टार्टिंग फ्रॉम मेन पोझिशन. स्टार्ट होतंय स्टार्टिंग फ्रॉम मेन पोझिशन. स्टार्ट जर होत असेल तर फायचा व्हॅल्यू किती असतं मित्र? यस, so as particle zero, as particle starts from mean position. mean position म्हणजे काय? 0. mean position. What is the phi? Phi equal to 0. So therefore, what is the expression for displacement? A sin omega t plus 0. So x equal to a sin omega t. So this is the expression for displacement. Clear? आता आपल्याला so x is function of t sin of omega t. So this is the first equation. आता आपल्याला velocity पाहिजे. So मी काय करतो मग? differentiating above equation with respect to time. So therefore, what is the dx upon dt? a काय आहे? कॉन्स्टंट आहे पण तो व्हेरिएबल सोबत आहे. सो a sin ओमेगा टी चा डेरिव्हेटिव्ह काय होतो? cos omega t आणि multiplied by this omega. Yes, so we know this. So it is nothing but a omega cos omega t. So this is the equation for velocity. This is the equation for velocity. Rate of change of displacement with respect to time, it is known as velocity. So a omega cos of omega t. Now what is the dv upon dt acceleration? So याचा पुन्हा आपल्याला डेरिव्हेटिव्ह जर घेतला तर तो ऍक्सेलरेशन येतो. सांगा याचा डेरिव्हेटिव्ह सांगा मला. a cos ओमेगा टी चा डेरिव्हेटिव्ह सांगा. minus a sin omega t. हा मायनस आणि व्हॉट अबाउट a ओमेगा ऍज इट इज? मायनस साइन ओमेगा टी इंटू
Yes, close it. Into omega omega. Yes, into omega. So what is that? Minus a omega square sine of omega t. Clear na? So this is the formula for acceleration. So acceleration equal to minus a omega square sine of omega t. So this is nothing but equation third. तर मित्र आपल्याला असे तीन इक्वेशन भेटले. हा बघा, this is the first one, x equal to a sin omega t. This is the second one, v equal to a omega cos of t, and this is the third one, minus a omega square sin of omega t. ठीक है ना, माइनस ए ओमेगा स्क्वेअर साइन ऑफ ओमेगा टी. क्लियर ना? यस yes yes. So these are the very IMP equation. Please write it down fast. मित्र कळालं का? Yes, sir. हा, असा एक टेबल तयार Yes. करून घेतला आपण. टी ची व्हॅल्यू थिटा, एक्स, व्ही आणि ऍक्सलरेशन असा आपण एक टेबल तयार केला. ओके ओके, ठीक आहे ना. आता टी ची व्हॅल्यू जी आहे ना, टाइम जो घेऊ आपण, टाइम आपल्याला सिलेक्ट करावा लागतो. सो 0 t/4 ऍड करा, त्याच्यामध्ये टाइम t/4 मध्ये t/4 ऍड करा, t/4 plus t/4 twice of t/4. What is the answer? t/2. बरोबर का? t/2. t/4 मध्ये t/2 मध्ये t/4 ऍड करा, t/2 मध्ये t/4 ऍड करा, किती होणार? 4. 3t/4. Yes, 2t plus 2 किती आला? 3t/4. 3t/4. यस. आता 3t/4 मध्ये अजून एक टी ऍड करा. एवढं राहिलं तरी चालेल, काही हरकत नाही, पण असू द्या, म्हणजे जेवढा ग्राफ मोठा येईल तेवढा आपला व्यवस्थित दिसेल. आता 3t/4 मध्ये टी म्हणजे एक सेम पिरियड आपण घेतोय. सो व्हॉट इज दॅट? 4t/4. सो इट इज अ टी. सो हिअर इट इज अ टी. कळालं तुम्हाला? हा, तर प्रत्येक रीडिंग मध्ये टायमिंगच्या आपल्याला t/4 ऍड करायचा आहे. क्लिअर? सो फायनली काय आला तुमचा टी. ओके. आता थिटा म्हणजे काय असतो? ओमेगा टी. कारण का, इकडे बघा, एक्स मध्ये ओमेगा टी आहे, व्ही मध्ये ओमेगा टी आहे, ए मध्ये ओमेगा टी. थिटा म्हणजे काय असतो? अँगल म्हणजे काय? ओमेगा टी. अँग्युलर वेलॉसिटी म्हणजे काय? डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम. सो थिटा म्हणजे ओमेगा टी. ओके ना? आता मला सांगा, ओमेगाचा काय फॉर्म्युला आहे? 2π/t. सॉरी, थिटा इक्वल टू ओमेगा टी इक्वल टू ओमेगा म्हणजे काय? 2π/t. बरोबर का? यस मित्र. आता मी हा टी ना, सुरुवातीचा जो टी आहे, हा, सुरुवातीचा टी किती आहे मित्र? 0. सो लेट अस राइट 0. सो समथिंग मल्टीप्लाइड बाय 0 काय होतं मित्र? 0. 0. सो लेट अस राइट 0 हियर. कळालं? आता थिटा इक्वल टू ओमेगा, सेम थिंग, 2π/t.
आता टी ची व्हॅल्यू किती कन्सिडर करणार? T/4, बरोबर का? T get cancel. So 2 get cancel with this. What is the answer? pi/2. So here it is a pi/2. कळालं? आता प्रत्येक वेळेला आपल्याला असं मल्टिप्लाय करायची गरज नाही. इथं बघा, इथं अंतर किती आहे? 0 T/4. आता 0 pi/2. नेक्स्ट मध्ये काय ऍड करावं लागेल आपल्याला? मग यस, T/2. नाही, T/2 नाही, इथं pi/2 आला ना. इथं 0 च्या नंतर pi/2, इथं 0 च्या नंतर T/4 आहे, इथं 0 च्या नंतर pi/2. म्हणजे प्रत्येक ठिकाणी pi/2 ऍड करावं लागेल आपल्याला. किंवा मग T/2 ठेवा. हे बघा, T = 2π/T multiplied by T/2. T get cancel, 2 get cancel. What is the answer? Pi. Yes. आता pi/2 प्लस pi/2 प्लस pi/2 केला असता आपण तर किती आला असता बघा? pi/2 प्लस pi/2. So it is equal to twice of pi/2. 2 get cancel. Pi. कळालं का? Yes or no? Yes, sir. हा, तर इथं आहे ना, प्रत्येक ठिकाणी pi/2 ऍड करत जायचे. म्हणजे सांगा मग आता, पाय मध्ये pi/2 ऍड करा, म्हणजे 2π प्लस पाय, 3π/2. आता 3π/2 मध्ये pi/2 ऍड करा. सो 4π/2, बरोबर ना? सो इट इज अ 2π. यस यस, हे कळेल तुम्हाला, प्रॅक्टिसने कळेल तुम्हाला. ठीक आहे ना? हा झाला मित्र थीटा आणि टी आणि ओमेगा टी. कारण का मित्र, एक्स डिपेंड अपॉन ओमेगा टी, व्ही डिपेंड अपॉन ओमेगा टी, ऍक्सेलरेशन डिपेंड अपॉन ओमेगा टी. म्हणून ओमेगा टी ची व्हॅल्यू आपण फाइंड आउट करून घेतली. क्लिअर ना? ओके, सांगा आता. आता मला एक्स सांगा, एक्स कडे जा. ए साइन ओमेगा टी, बघा इथं ओमेगा टी किती? इथं ओमेगा टी ची व्हॅल्यू ठेवा इथं, ह्या एक्स मध्ये 0. हा, आता किती ठेवा? pi/2 ठेवा इथं व्हॅल्यू. ओमेगा टी ची व्हॅल्यू pi/2 ठेवा. 1. Sin pi/2 is 1. 1 into A. Yes, yes, करेक्ट. आता कळालं तुम्हाला दोघांमध्ये डिफरन्स कितीचा आहे? A चा आहे. आता काय येणार? पाय. हा, ओके. नाही कळालं ना, इथं जा. A sin ओमेगा टी, ओमेगा टी ची व्हॅल्यू किती आहे? पाय. सो साइन पाय किती असतो? 0. यस, इट इज अ 0. इट इज अ 0, A 0. आता साइन 3π/2 किती होतं मित्र? साइन 0 0, साइन pi/2 1, साइन पाय 0, साइन 3π/2 किती होतो? साइन 270. इट इज -1. करेक्ट. -1 into A. -A. यस, -A. तो होतं का मित्र? हे पण लक्षात ठेवायची गरज नाही. हे बघा, 0A 0 -A नंतर काय येणार? 0. करेक्ट करेक्ट करेक्ट. आणि याच्या पुढे काय येणार अजून? आता जर घेतला आपण A. तर A येणार. करेक्ट ना? म्हणजे रिपीट झाला पुन्हा. हा बघा ना, टी मध्ये T/4 ऍड करा. ठीक आहे ना? पुन्हा A येणार, पुन्हा 0 येणार, पुन्हा -A येणार. म्हणून एकच सायकल आपण घेतले. कळालं ना? ओके. आता V सांगा. V = A ओमेगा cos 0.
ओमेगा टी ची व्हॅल्यू मी 0 घेतली, काय येणार? कॉस 0 1. 1 इंटू ए ओमेगा. A omega. Yes, here it is a omega. Here it is a omega. इथं काय येणार? 0. 0. Yes, इथं -a omega. minus a omega. Absolutely correct. Then 0. 0. 0. Then a A omega. omega. yes. कळालं ना? असं असं असतंय. ओके, आता ऍक्सलरेशन बघा. सो ऍक्सलरेशनचा काय फॉर्म्युला आहे? ए इक्वल टू मायनस ए ओमेगा स्क्वेअर साइन 0. साइन 0 किती असतो? 0. 0. Here it is a 0. Then -a omega square. absolutely correct. Minus a omega square. Then 0. Then a omega square. Then 0. झालं का मित्र टेबल? यस, असा एक टेबल तयार करावा लागतो आपल्याला. आता टेबल पाठ करायची गरज आहे का नाही? फक्त साइनची साइन 0 ची व्हॅल्यू किती असते, कॉस 0 ची व्हॅल्यू किती असते, साइन π/2 किती असतो हे लक्षात ठेवण्याची गरज आहे. आणि सगळंच कॅल्क्युलेट करायची गरज आहे का नाही? फक्त लक्षात काय ठेवायचंय लक्ष सांगतोय तुम्हाला. t/4 ऍड करायचं, एवढं तुमचं वर्क आहे. बाकीचे हे आपोआप येणार तुम्हाला. ठीक आहे ना? तर असा एक टेबल तयार झाला मित्र. ठीक आहे, आता काय करायचं आहे आपल्याला? एक्स व्ही आणि ऍक्सलरेशनचा ग्राफ तयार करायचा आहे. एक्स व्ही आणि ऍक्सलरेशनचा काय करायचं आहे आपल्याला? ग्राफ तयार करायचा आहे. ठीक आहे, हे टेबल लिहून घेताय का तुम्ही एकदा? झालाय का? यस, झालं का? हो सर. यस यस. आता बघा, आपल्याला डिस्प्लेसमेंट वर्सेस टाइम आणि इथं काय करायचं आपल्याला? व्हेलॉसिटी वर्सेस टाइम. ऍक्सेलरेशन मी खाली काढतो, याच्या अजून ते नंतर काढतो. आता आपल्याला टाइम लिहायचा आहे. इथं जर 0 असणार आहे टाइम, इथं 0 आहे. ठीक आहे ना? इथं लिहितो मी. आता इथं काय लिहू मग? t/4. किंवा मग तुम्ही हे पण लिहू शकता, ओमेगा टी पण लिहू शकता, काही हरकत नाही. t/4 नंतर काय येतो मित्र? t/2. असं टाइम लिहून घ्यायचे. t/2 च्या नंतर येतो 3t/4. ठीक आहे ना? 3t/4 आणि नंतर येतो मित्र t. तर असे टाइम तुम्ही काढून घ्या.
थोडं अंतर ठेवलं तरी चालेल वाटलंच तर, एक व्यवस्थित फिगर आउट होते मग. सो इथं काय येणार, T/4 खाली लिहा वाटलंच तर, खाली असं T/4. T/4 च्या नंतर येतो T/2. ठीक आहे ना, समान अंतरावर घ्या. T/2 च्या नंतर येतो 3T/4 आणि त्याच्यानंतर येतो T. आता एक्झॅक्टली याच्या खाली असे प्रोजेक्शन काढायचे, असे इथं असे एक्झॅक्टली प्रोजेक्शन काढायचे, म्हणजे डबल लिहायची गरज नाही. सेम फॉर ऍक्सेलरेशन ऑल्सो. कळालं? आता मला टेबल बघूनच सांगायचं आहे तुम्हाला. जेव्हा टाइम 0 आहे तर डिस्प्लेसमेंट किती आहे मित्र? 0 आहे. तर इथं असं सॉरी, रेड पेन घेतो मी, असा डॉट करतो इथं, असं रेड पेन. ओके, 0. आता मला सांगा T/4 साठी डिस्प्लेसमेंट काय आहे? ए. आता ए म्हणजे काय? अँप्लिट्यूड असतो तो. ठीक आहे ना, ए म्हणजे काय? अँप्लिट्यूड. येस. तर ए काय? अँप्लिट्यूड. अँप्लिट्यूड म्हणजे इथं लिहितो मी कॅपिटल ए आणि खाली आहे मायनस कॅपिटल ए. ठीक आहे ना, वरती कॅपिटल ए मॅक्झिमम डिस्प्लेसमेंट दॅट इज कॉल्ड अँप्लिट्यूड, आणि खाली पण मॅक्झिमम डिस्प्लेसमेंट दॅट इज कॉल्ड अँप्लिट्यूड. वरती आहे पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिस वर म्हणून आहे कॅपिटल ए, आणि निगेटिव्ह एक्स ऍक्सिस वर आहे म्हणून काय लिहिलं मी? मायनस कॅपिटल ए. ओके. आता मला T/4 जेव्हा होता तेव्हा डिस्प्लेसमेंट काय होता? ए, म्हणजे इथं, बरोबर ना, इथं असा डॉट काढला. ओके, ठीक आहे. T/2 ला सांगा 0, असा डॉट काढला. 3T/4 ला सांगा मायनस ए, म्हणजे इथं असा डॉट काढला. कळालं? नंतर काय आला मित्र? टी ला काय झाला? 0, असा डॉट काढला. कळालं का? यस और नो? Yes, sir. यस यस. आणि असं फ्री हँडनी असा ग्राफ काढून घ्यायचा, फ्री हँडनी असा. यस, कळालं? सो दिस इज नथिंग बट displacement versus time graph. So displacement always starts from mean position, that is from 0. Displacement always starts from 0. ठीक है ना? So this is called maximum displacement. This is also called maximum displacement, but in downward direction. This is the 0. This is also called maximum displacement in upward direction. कळालं का मित्रांनो? यस. आता मित्र खाली ना याचे प्रोजेक्शन काढून टाका, असे म्हणजे असे प्रोजेक्शन काढले मी. हे बघा इथं याचा प्रोजेक्शन असा असा, ठीक आहे ना. हा याचा प्रोजेक्शन असा काढायचा, असा असा. याचा प्रोजेक्शन असा काढायचा, असा. म्हणजे पॉइंट तुम्हाला डबल लिहिण्याची गरज नाही, असे प्रोजेक्शन काढायचे. क्लिअर? तर दिस इज व्हॉट व्हेलॉसिटी. आता व्हेलॉसिटी मध्ये इथं काय लिहिणार? व्हॉट इज द अँप्लिट्यूड? काय असतो व्हेलॉसिटीचा? मॅक्झिमम अँप्लिट्यूड ए ओमेगा. इथं लिहितो मी ए ओमेगा, आणि खाली काय लिहू? मायनस ए ओमेगा. कळालं का? याचा ए आहे, याचा ए ओमेगा मायनस ए ओमेगा आहे, असं लिहायचं. सांगा आता, जेव्हा टाइम 0 होता तेव्हा व्हेलॉसिटी काय होता? यस. जेव्हा टाइम 0 आहे तेव्हा व्हेलॉसिटी किती आहे? A omega. ए ओमेगा. तर ए ओमेगा साठी तुम्हाला काय करायचं? इथं सर्कल घ्यायचा आहे. 0 ला हा मॅक्झिमम येतो, नंतर
झिरो, नंतर झिरो, झिरो म्हटलं की इथं, नंतर मायनस ए ओमेगा, ए ओमेगा म्हटलं की इथं, नंतर झिरो, झिरो म्हटलं की इथं, आणि नंतर ए ओमेगा, ए ओमेगा म्हटलं की इथं, आणि असा सर्कल तयार करायचा, असा एक फ्री हँडने अशी डायग्राम काढायची मित्र, अशी अशी काढायची, हा खाली येणार आहे असा, कळालं? सो दिस इज व्हॉट, दिस इज व्हॉट velocity versus time graph. This is what velocity versus time graph. मित्र, आपल्याला इथं कळतं की हा जेव्हा झिरो होता तेव्हा हा π/2 आहे, म्हणजे किती फेज डिफरन्स आहे दोघांमध्ये? 90चा. हा झिरो असेल, हा 90 आहे, हा 90 आहे, हा झिरो आहे, ठीक आहे ना? हा झिरो आहे, हा 90 आहे, कळालं ना? हा 90 आहे, हा झिरो आहे, हा झिरो आहे, हा 90 आहे, म्हणजे डिस्प्लेसमेंट आणि व्हेलॉसिटी मध्ये टाइम फेज डिफरन्स किती आहे? 90चा. हे आपल्याला कुठून कळालं मित्र? ह्या ग्राफहून कळतंय आपल्याला. आणि डिस्प्लेसमेंट ऑलवेज स्टार्ट्स फ्रॉम झिरो, while velocity always starts from maximum amplitude, that is called extreme position. This is called mean position, this is called extreme position. कळालं? येस. आता याच्या खाली काय करायचं आहे मित्र? सेम ग्राफ तुम्हाला सेम प्रोजेक्शन काढून घ्या आणि ऍक्सेलरेशनचा काढा आणि मला तुमची नोटबुक दाखवा. बरं चालू द्या, आपण हे कंप्लीट करूया. ऍक्सेलरेशनचा काढा याच्या खाली, सेम असंच करायचं आहे तुम्हाला. याच्या खाली तुम्हाला ऍक्सेलरेशनचा ग्राफ काढायचा आहे. एका खाली एक प्रोजेक्शन काढा, बरोबर, म्हणजे मग तुमचा ग्राफ व्यवस्थित येतो. असा डबल लिहिण्याची गरज नाही, असे पॉइंटचे प्रोजेक्शन काढून घ्यायचे. ठीक आहे ना? तर इथं मॅक्झिमम अँप्लिट्यूड किती येतो मित्र ऍक्सेलरेशनचा? यस, मॅक्झिमम अँप्लिट्यूड किती येतो? ए ओमेगा. यस, ऍब्सोल्युटली करेक्ट. प्लस ए ओमेगा स्क्वेअर इन अपवर्ड डिरेक्शन, आणि सेम अंतरला खाली लिहा मायनस ए ओमेगा स्क्वेअर, मायनस ए ओमेगा स्क्वेअर. कळालं? आणि काढा मित्र. आता सेम थिंग, इथं पहिला झिरो येतो, सो झिरो, ठीक आहे ना? नंतर मायनस ए ओमेगा येतो, हा येतो, खाली जातो, नंतर झिरो, ठीक आहे, नंतर वरती, आणि नंतर पुन्हा झिरो, असं हे आहे. तर हा खालून वरती येणार असा आहे, हे अशी फिगर आहे, असा आहे आणि असा आहे, ठीक आहे ना? आता डिस्प्लेसमेंट मध्ये आणि ऍक्सेलरेशन मध्ये काय फरक आहे? हा वरती चालला आणि हा खाली येतोय, म्हणजे पाय कितीचा डिफरन्स आहे? पायचा डिफरन्स आहे, 180चा डिफरन्स आहे. कळालं ना? Yes, so this is the graphical representation of SHM. झालंय का ड्रॉ करून? मित्र बोला ना. हो सर. हा, ड्रॉ करून समजलंय ना? येस और नो? येस सर. येस. आता खाली आहे तुम्हाला कन्क्लुजन फ्रॉम द ग्राफ. ग्राफहून काय कन्क्लुजन देऊ शकतो आपण? मी आता जे सांगितलं तुम्हाला ते.
की डिस्प्लेसमेंट, येस तुम्हाला नंतर लिहायचं आहे ते, 1 by 1 तुम्ही रीड करा. चल रीड कर. हे पहिलं तुम्ही ड्रॉ करून घ्या व्यवस्थित, आणि आफ्टर 1 minute यू कॅन ऑल्सो जॉईन. ड्रॉ प्रॉपरली झालं का ड्रॉ करून? चेतन, ज्ञानेश्वर, Yes, sir. येस कळालं ना? ओके, Yes, sir. रिजॉईन नाव.